बागेश्वर बाबा यांनी काल केलेल्या एका विधानानंतर चांगलंच वादंग पेटलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बागेश्वर बाबांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्या विरोधामध्ये राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। तसंच राजकीय नेत्यांनी देखील बागेश्वर बाबांच्या विधानाचा समाचार घेतलेला आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण पेटलंय। सत्ताधारी विरोधकांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा समाचार घेतल्यानंतर आज त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी विरोधक आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं, तर सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं आंदोलन करत विधानाचा निषेध केला। नागपुरात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडकडून बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन करण्यात आलं, तर शिर्डीत सुद्धा शिवप्रेमींनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध करत आंदोलन केलं। निषेध जे ते व्यक्त केले, नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे आहे ते खोटी माहिती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटीचा संदर्भ देताना बागेश्वर बाबांनी एक वक्तव्य केलं होतं। शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केली होती, असा दावा बागेश्वर बाबांनी केला। शिवाजी महाराज युद्धानंतर थकले आणि त्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मुकुट ठेवला आणि राजपाट सांभाळण्याची विनंती केल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आजही राजकीय वर्तुळात पाहायला मिळाले आहेत। बागेश्वर बाबांच्या विधानानंतर संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यातही खडाजंगी झाली आहे। छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? काय कारण आहे? शिवाजी महाराज हा इतिहासातल्या आपल्या ऊर्जेचा अखंड प्रवाह होता। अखंड प्रवाह ऊर्जेचा, उत्साहाचा, शौर्याचा। ते कधी थकले नाहीत, ते कधी झुकले नाहीत, लक्षात घ्या। आणि म्हणून जो महाराष्ट्र आमचा आहे तोही थकत नाही आणि दिल्ली पुढे झुकत नाही। संजय राऊत, उद्धवजी ठाकरेंकडे बघा। सत्तेसाठी काँग्रेस सोबत झुकणारे तुम्ही दिल्ली समोर झुकले, वाकले, पार लोटांगण घातलं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेतलं। ज्या पद्धतीनं दिल्ली समोर लोटांगण घालण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी केलंय ते महाराष्ट्राने बघितलंय। भारतीय जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, हे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपतात। म्हणूनच अशा पद्धतीचं बागेश्वर धाम यांचं वक्तव्य आल्यानंतर त्याचं आम्ही समर्थन केलेलं नाही। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी बागेश्वर बाबांच्या विधानावरून टीका केली। वडेट्टीवारांनी बागेश्वर बाबांना भोंदू म्हटलंय। तसंच एक आवाहन करत विजय वडेट्टीवारांनी बक्षिसाची देखील घोषणा केली आहे। तर दुसरीकडे बागेश्वर बाबा यांच्या विधानाला पाठिंबा दिला नसून त्याचा निषेध केल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं। हा कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिश वृत्ती याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। हा कसला बाबा आहे भोंदू? याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलाय, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ या बंधूला, असं आम्ही पहिलेच ट्विट केलाय। बागेश्वर बाबा असेल किंवा इतर कोणी महाराज असतील, एखाद्या वेळेला बोलत असताना तिथं म्हणजे चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून त्यांनी कदाचित थांबवलं नसेल, परंतु बागेश्वर बाबाच्या कोणत्या स्टेटमेंटला कोणाचाही सपोर्ट नाहीये। त्यांनी केलेल्या वक्तव्याला कोणी सहमतही नाही आणि त्याचा सर्वांनी सुद्धा निषेध केलेला आहे। खासदार अमोल कोल्हेंनी देखील बागेश्वर बाबा यांना सुनावलंय। उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणत खासदार कोल्हेंनी बागेश्वर बाबांवर टीकास्त्र डागलंय। मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहे।
याआधी सुद्धा बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या एका विधानानं वाद पेटला होता. त्यावेळी त्यांनी अपूर्ण माहितीच्या आधारेच वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली होती. मात्र आता महाराष्ट्राचं आराध्य असलेल्या शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.